नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आहे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आपण किमो नंतरचे जे साईड इफेक्ट होतात त्याच्याबद्दल चर्चा करत आहे. आज मी परत एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे, हेअर फॉल किंवा हेअर लॉस. किमोनंतर हेअर फॉल आणि हेअर लॉस होणं हे खूप कॉमन आहे. 90% पेशंटमध्ये हेअर फॉल आणि हेअर लॉस किमोनंतर आढळतो. मित्रांनो, माझा आजचा लुक तुम्हाला वेगळा दिसत असेल, कारण मी आज वीग घातलेला नाही आहे. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी वीग घालून शूटिंग करत होते. मी सुद्धा ह्या हेअर फॉल आणि हेअर लॉसच्या जर्नीमधून गेलेली आहे. आज तुम्ही हे जे बघतायत हे माझे नॅचरल हेअर ग्रोथ आहेत, किमोनंतर वाढलेले. ही जी हेअर ग्रोथ आहे ती 7 महिन्यानंतर झालेली आहे. माझा लास्ट किमो सप्टेंबरमध्ये झाला होता. आणि आता सध्या माझी हेअर ग्रोथ अशी आहे. तर जसं माझा पहिला किमो झाला 15 ते 20 दिवसानंतर मला हेअर फॉल जाणवायला लागला. आज 19 तारीख आहे आणि माझा किमोचा 13वा दिवस आहे. आणि आज ॲज एक्सपेक्टेड आज मी जेव्हा माझे केस शॅम्पू केले त्यावेळेस बरंच माझा हेअर फॉल मला दिसला. ॲक्च्युली माझं जे स्काल्प आहे ते खूप सेन्सिटिव्ह झालं आहे. म्हणजे मुळापासून अख्खेचे अख्खे केस माझे गळायला लागले. मी जेव्हा विंचरत होते, शॅम्पू करत होते किंवा नुसतं मी असं केसामध्ये हात जरी घातला तरी असे स्ट्रँड केसाचे जे ज्याला आपण पुंजके म्हणतो ते हातामध्ये येत होते. मग मी डिसाईड केलं की मी हेड शेव करणार, कारण रोज रोजचा तो हेअर फॉल बघणं माझ्यासाठी खूप ट्रॉमॅटिक होतं. तर आपण बघूया की हेअर फॉल का होतो. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की किमो हे केमिकल्स आहेत आणि ते कॅन्सर सेल्सला मारतात. पण कॅन्सर सेल्ससारखे जे फास्ट ग्रोईंग हेल्दी सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहे त्यांना पण ते हानी पोहोचवतात, त्यांना पण ते मारतात. आणि त्याच्यामध्ये मेन येतं हेअर फॉलिकल्स. हेअर फॉलिकल्स म्हणजे आपल्या स्काल्पमध्ये रूट असतं आणि त्याच्यातून हेअर ग्रोथ होते. तर त्याचं ते रूट असतं, जे बल्ब असतं तेच मरतं आणि त्यामुळं संपूर्ण हेअर लॉस व्हायला लागतो. 100% प्रूफ असलेली कुठली ट्रीटमेंट नाही आहे. पण सध्या कोल्ड थेरपी यूज केली जाते. ते पेशंटच्या रिक्वेस्टवरून ऑन्कॉलॉजिस्ट तुम्हाला ते देऊ शकतात. पण प्रत्येक ठिकाणी कोल्ड थेरपी अवेलेबल आहे का याच्यामध्ये थोडीशी शंका आहे. आता कोल्ड थेरपी काय असते? तर किमो चालू असताना, किमो जेव्हा स्टार्ट होतो तेव्हापासूनच डोक्यावर एक कॅप असतं आणि त्याच्यामध्ये कोल्ड वॉटर ठेवलेलं असतं आणि ते तुम्हाला पूर्ण किमोपर्यंत ते ठेवावं लागतं. 5 ते 6 तास किमो चालत असतात आणि तोपर्यंत ते आपल्याला कोल्ड थेरपी ते वापरावं लागतं. पण काही पर्सन्सला, लोकांना हेअर फॉल नको असतो म्हणून हे ऑप्ट करतात. पण माझं तर असं म्हणणं आहे की हेअर फॉल होणं किमोनंतरचा एक टेम्पररी फेज आहे. जसे तुमचे किमो संपतील तुम्हाला नॅचरली आपोआपच 2 ते 3 महिन्यामध्ये हेअर ग्रोथ दिसायला लागेल. जेव्हा आपण पूर्ण बाल्ड होतो त्यावेळेस जेव्हा आपण स्नान वगैरे करतो तर डोक्याला साबण नका लावू. त्याच्याऐवजी माइल्ड शॅम्पू आपण यूज करू शकता. शॅम्पू झाल्यानंतर डोक्याला मॉइश्चरायझर किंवा कोकोनट ऑइल हे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर आपल्या जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन ॲड करा, हेल्दी फूड घ्या. याचा फायदा तो ओव्हरऑल तुम्हाला होणारच आहे. पण नंतर किमो संपल्यानंतर जे हेअर ग्रोथ होतं ती चांगल्या प्रकारे होते. केस चांगले असणं हे की ब्युटी स्टँडर्ड आहे. आपण जेव्हा आपले चांगले केस असतात तेव्हा आपण त्याची खूप काळजी घेतो. चांगल्या प्रकारचे शॅम्पू वापरतो, हेअर स्पा करतो, आपले हेअर चांगले मेंटेन करतो.
पण जेव्हा कॅन्सर होतो आणि किमो ट्रीटमेंट चालू होते, ऑल ऑफ सडन आपल्या शरीरावरचे सगळे हेअर्स निघून जायला लागतात. म्हणजे नुसते डोक्यावरचेच केस नाहीत, आपले आयब्रोज आहेत, आयलॅशेस आहेत, आपल्या हातापायावरचे केस, ॲक्झिलामधले केस, प्युबिक एरियाचे केस, हे सगळे हेअरफॉल व्हायला लागतात. आणि आपण आपल्या बॉडीबद्दल थोडंसं कॉन्शियस व्हायला लागतो. त्यावेळेस तुम्ही विग वापरू शकता. सध्या नॅचरल हेअरचे पण विग अवेलेबल आहेत आणि आर्टिफिशियल हेअरचे पण विग अवेलेबल आहेत. नॅचरल हेअरचे जे विग आहे थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहे, त्याची आपल्याला गरज नाही आहे, कारण हा एक टेम्पररी फेज असल्यामुळं तेवढे महाग वगैरे घेण्याची काहीच गरज नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आर्टिफिशियल पण चांगल्या क्वालिटीचे विग वापरू शकता. तर मी माझ्या भगिनींना सांगू शकते की तुम्हाला जो कुठलं स्टाईल आवडतो, हेअरस्टाईल, ज्या कुठल्या प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्हाला असण्याची इच्छा असते, गो फॉर इट. ॲमेझॉनवर खूप चांगले चांगले विग अवेलेबल आहेत आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये. झालं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही बिंदास बाय करा आणि बिंदास यूज करा. आयब्रोजसाठी तुम्ही ऑनलाईन बरेच ऑप्शन्स आहेत, आयब्रोज ड्रॉ करण्याचे वगैरे, ते यूज करू शकता. आपल्याला कॅन्सर झालेला आहे म्हणून आपण अगली राहण्याची काहीच गरज नाही आहे. कारण मी असं बघितलं की समाजामध्ये कॅन्सर पेशंट म्हटला की खूप थकलेला, पेल झालेला, हेअर लॉस झालेला, असा पेशंट, असं एक संकल्पना आहे लोकांच्या मनामध्ये. पण आपल्याला ती दूर करायची आहे. आपल्याला हे दाखवायचं आहे की कॅन्सर पेशंट पण एक चांगला दिसू शकतो आणि चांगलं आपण आपल्याला मेंटेन करू शकतो. मी तुमच्या कॅन्सर प्रवासामध्ये सुद्धा एनर्जेटिक, ब्युटिफुल, चार्मिंग राहू शकता. मी असे बरेच उदाहरण पण पाहिलेले आहेत. काही कॅन्सर पेशंटला पण मी असं पाहिलं आहे की त्यांनी स्वतःला खूप चांगलं कॅरी करतात, फॅशनेबल राहतात, ब्युटिफुल दिसतात, स्वतःची ते खूप चांगली काळजी घेतात. ते आपण करू शकतो. ह्याच्यामध्ये बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा चांगली पर्सनॅलिटी कॅरी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर माझा व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि नक्की कमेंट्स करा. त्याच्यामुळं मी माझे व्हिडिओ अजून इम्प्रूव्ह करेन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.